जय शिवराय भावांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पद्धतीची डिझाईन कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की आजची ही डिझाईन आपण कशा प्रकारे बनवली आहे. तर सर्वप्रथम आपण 1000 विड्थ आणि 1000 हाईटची आणि 300 रिझोल्यूशन घेऊन एक आपण डॅशबोर्ड तयार करून घेतला आहे आणि त्यावरती आपण व्हाईट कलर फिल करून घेतला आहे. त्यानंतर आपण जे काही आमदार चेचक नाव होतं ते टाईप करून त्याला बॉर्डर दिली आहे. त्यानंतर शॅडो दिली आहे. त्यानंतर खाली एक बॉक्स घेऊन त्यामध्ये पिंपळाव प्रीमियम लिंक 2025 हे नाव टाईप करून घेतलं आहे. त्यानंतर खाली एक शेपच्या साहाय्याने एक रेष मारून घेतलेली आहे. त्यानंतर इथे काही जे फोटोज होते आपण ते फोटो अलाइनमेंट करून घेतले आहे. त्यानंतर या साईडला पण आमदार साहेबांचा जो फोटो होता तो आपण लावून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्या बॉक्सचे हे कॉर्नरचे कोपरे ओढून त्याला गोल करून घेतलेला आहे आणि त्यावरती लकी ड्रॉ जे नाव होतं ते टाईप करून घेतलं आहे. तर त्या नावाला आपण रोझा 1 रेग्युलरचा जो फॉन्ट असतो तो फॉन्ट दिलेला आहे. त्यानंतर आपण खाली वस्तू टाकण्यासाठी राईट अँगल घेतलेला आहे. त्याच्या आपण 4 वस्तू आहे त्याच्यामुळे 4 कॉपीज करून घेतलेल्या आहे. त्या चारही रेट अँगल हे सारख्या आकाराची घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये अजून एक छोटा रेट अँगल घेतलेला आहे. त्यामध्ये आपलं जे हेडफोनचा जो फोटो होता तो आपण त्यावरती घेऊन कंट्रोल मास्क केलेला आहे. तर आपण इथे या दोन्ही लेयरच्या मध्ये अल्ट दाबून क्लिक करून इथे तो मास्क केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या शेपमध्ये सुद्धा आपण एक अजून राईट अँगल घेतलेला आहे. तिथे पण आपण इस्त्रीचा जो फोटो आहे तो त्यामध्ये मास्क करून घेतलेला आहे. तर अजून 2 बॉक्स आहे तिथे पण आपण राईट अँगल घेऊन त्यामध्ये आपली जे बक्षीस होतं त्या बक्षिसाचा फोटो ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर खाली अजून आपण एक राईट अँगल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा कलर व्हाईट ठेवला आहे. फक्त आपण बॉर्डर दिलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये जो टेक्स्ट होता तो आपण टाईप करून घेतलेला आहे. तर आपण पॉपिट्स रेग्युलर या फॉन्टमध्ये आपण टाईप करून घेतलेला आहे. त्यानंतर त्या शेजारीच अजून एक राईट अँगल घेऊन त्याला पण व्हाईट कलर दिलेला आहे आणि बॉर्डर लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये अजून एक राईट अँगल घेऊन त्याचे कोपरे गोल करून कलर रेड घेतलेला आहे. त्याचीच खाली एक डुप्लिकेट लेअर करून घेतली आहे. त्यावरती आपला जो टेक्स्ट आहे तो आपण टाईप करून घेतलेला आहे. तर हा टेक्स्ट बालो 2 बोर्ड या फॉन्टमध्ये घेतलेला आहे. फक्त आपण इथे वरती दिनांकाला जो कलर होता तो व्हाईट कलर घेतलेला आहे. बाकी ब्लॅक कलर घेतला आहे. खाली वेळेला पण तसंच केलं आहे. ब्लॅक कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन केलं आहे. त्यानंतर खाली अजून आपण एक रेक्ट अँगल घेतलेला आहे. त्यावरती टिप होती ती टिप टाईप करून घेतलेली आहे. तर त्या टिपचा फॉन्ट पण पॉपिट्स रेग्युलर हा घेतलेला आहे. त्यानंतर खाली जे ठिकाण होतं ते ठिकाण आपण टाईप करून घेतलं आहे. तर याचा फॉन्ट आपण बालो 2 बोर्ड हा घेतलेला होता आणि कलर हा वरती जी पट्टी दिली आहे तोच कॉपी केलेला आहे. त्यानंतर आपली जी डिझाईन करून झाली आहे. फक्त जे बक्षीस होते त्यांचे नाव टाकायचे राहिले होते तर आपण त्यांना पण नावं टाकून घेतले आहे. तर आपण या नावांचा फॉन्ट जो पॉपिट्स एक्स्ट्रा बोल्ड जो फॉन्ट होता तो घेतलेला आहे. एवढं करून आपली डिझाईन पूर्ण झाली. तर अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण डिझाईन केली आहे. तर तुम्ही अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने डिझाईन करू शकता. तर असंच नवनवीन डिझाईनची माहिती मिळवण्यासाठी किंवा नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.